करायचे श्रवण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री हनुमान जयंती. श्रीराम समर्थ. आज हनुमान जयंती म्हणजे आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, शक्तिदायी आहे, भक्ती जागवणारा दिवस आहे. आज आपण स्मरण करतो त्या महान भक्ताचे, त्या महान देवाचे, ज्याच्या नावातच बल आहे, भक्ती आहे, बुद्धी आहे, निर्भयता आहे, असं श्री हनुमंतरायाचा, मारुती रायाचा आज जन्मदिवस आहे. समोर सांगतात हनुमान म्हणजे केवळ रामायणमधील एक पात्र नाही आहे, तर भक्तीचं उदाहरण आहे, सेवेचं उदाहरण आहे, नम्रता आहे, अटळ श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे. जिथे शक्ती आणि नम्रता एकत्र येतात, जिथे पराक्रम आणि समर्पण एकत्र येतात, जिथे अहंकार नाही फक्त रामनाम आहे, तिथे हनुमंत प्रगट होतात. समर्थ सांगतात सेवक असावा असा ज्याच्या श्वासात स्वामी आणि कर्मात भक्ती, त्यांचं एकच उत्तर म्हणजे श्री हनुमंतराय. हा आदर्श जगाला दाखवणारा म्हणजे श्री हनुमान मारुती. हनुमंतरायाने अनेक मोठे कार्य केलेत. पर्वत उचलला, समुद्र ओलांडला, लंका जाळली, पण कधी ते म्हणाले नाही मी केले म्हणून. ते नेहमी म्हणत असत की हे समर्थ श्री रामकृपेने होते. लंका दहन केली, 7 समुद्र पार केले, पर्वत आणलं, तरी ते कधी म्हणाले नाही हे मी केले म्हणून. श्रीराम कृपेने हे सर्व झालेलं आहे. आणि इथं जर आपण असतो तर आपण काय बोललो असतो? आपलं साधं काय छोटं गोष्ट झाली तरी आपण आपलं मी पण येतो वरती, हे मी केलं आहे, हे माझ्यामुळे शक्य झालं आहे, मी गाडी घेतली, बंगला घेतला आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे, अमुक आहे, तमुक आहे. आपण मीपणामध्ये अडकलो आहे, अहंकारामध्ये अडकलो आहे. आणि जे हनुमंतर आहेत त्यांनी मीपणाचा त्याग केला आहे, विषयांचा त्याग केला आहे, म्हणून ते देव आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत. आणि आज त्यांचा दिवस, जन्मदिवस या निरूपणात आपण जाणून घेणार आहेत. समोर सांगतात पहिल्या ओळीमध्ये दिलंय, रामदूत हनुमंता भक्तीचा तू सागर महानता, शरण आलो तुझ्या चरणता कृपा करावी. रामदूत हनुमंता म्हणजे हनुमान हे रामाचे दूत आहेत, सेवक आहेत. आणि सेवक असून भक्तीचा महासागर आहेत. ते एक क्षण सुद्धा रामाशिवाय राहू शकत नाही, नामजपशिवाय राहू शकत नाही. भक्तीचा महिमा आहे. आणि त्यांच्या चरणी गेल्यास शरण, कृपा नक्की मिळतं. हनुमानाचे जीवन एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वतःसाठी काही नाही, स्वतःसाठी काही नाही, सर्व काही आहे ते रामासाठी आहे. अंजनीचा तू पुत्र महान, वायुपुत्र बलवान, त्रिभुवन असे गुणगान अखंड चालते. हनुमान राया अंजनीचा पुत्र आहे, तर लिहून ठेवले अंजनीचा पुत्र आणि वायुदेवाचा पुत्र म्हणून हनुमान जगात संपूर्ण पूजले जातात. आणि हनुमंत म्हणजे शंकराचा 11वा रुद्र. जेव्हा अंजनीने भरपूर वर्ष तप केली की मला असा मुलगा द्या की तो त्रिभुवनात त्याची ख्याती होईल, त्याचं नाव अखंड होईल, असं बलवान बुद्धिवान असं मला मुलगा पाहिजे, तेव्हा शंकरांनी
वायुदेवाला म्हणजे त्यांच्या मध्यस्थी करून जेव्हा वायुदेवानी अंजनीच्या पोटी हनुमंतराय जन्माला आले. बालपणी सूर्यास धावला, फळ समजून गिलावया गेला, देवांनाही विस्मय झाला तुझ्या पराक्रमाचा. जे बालपणामध्ये जेव्हा नारद मुनीने सांगितलं होतं मारुती यायला की तो फळ आहे जो दिसतोय, जेव्हा हनुमंताला भूक लागली होती तेव्हा त्याला खायला काही भेटलं नव्हतं, तेव्हा नारद मुनीने सांगितलं होतं जो वरती फळ दिसतोय तो घे आणि खा, तेव्हा तुझी तृष्णा भूक मिटून जाईल. तेव्हा घरी कोणी नसताना मारुतीराया एवढी छलांग मारली की तो सूर्याजवळ धावला आणि फळ समजून तो त्यांनी गिळला. म्हणजे किती बघा काय शक्ती असेल. वरदान मिळायच्या अगोदरच एवढी शक्ती होती. सूर्याला गिळण्याची शक्ती त्याच्याकडे होती. म्हणजे किती महान असतील. विचार करा, आपल्याला साधा 40 डिग्रीमध्ये राहता येत नाही आहे. आपल्याला ऊन सहन होत नाही आहे, तर मारुतीरायांनी सूर्य गिळला होता आणि तेही वरदान नसताना. म्हणजे किती शक्ती अपार होती. आणि देवांनाही विस्मय झाला तुझ्या पराक्रमाचा आणि त्यांची अद्भुत शक्ती इथे दाखवली गेली आहे. इंद्राचा वज्र पडला, हनुवटीवर घाव बसला, तेव्हापासून नाम झाला हनुमंत. जेव्हा इंद्र दरबारात जेव्हा समजलं की एखादी छोट्या मुलाने सूर्य गिळलंय, तेव्हा इंद्रदेव धावून आले. त्यांना भीती वाटली, तर छोटा मुलगा जर सूर्य गिळत असेल तर आपली इंद्राची जागा गेली, तर निश्चित बळकावेल. ते इंद्रदेवाने त्यांचे वज्रास्त्र काढलं आणि ते फेकून मारलं आणि ते मारुतीरायांच्या हनुवटीवर लागलं. आणि हनुवटीवर घाव बसल्यामुळे ते तिथे बेशुद्ध पडले. त्यांच्या हनुवटीवर मार लागला, अशी रेष गेली. आणि तेव्हापासून त्या इंद्राच्या वज्रामुळे हनुवटी दुखावली गेली आणि त्याच्यामुळे हनुवटीला मार लागल्यामुळे हनुमान हे नाव पडलं. देवांनी वरदान दिले, अमरत्वाचे तेज मिळाले, भक्त रक्षणासाठी उभे राहिले, संकट मोचन. जेव्हा त्यांची हनुवटीला मार लागला, वज्रास्त्र लागला, तेव्हा मारुतीराय बेशुद्ध झाले. तेव्हा ही बातमी पवनदेवाला समजली. तर पवनदेवाने सर्व वायू एकत्र करून पृथ्वी पूर्ण शांत केली. पृथ्वीवर एकही वायूचा प्रसार दिसलेला नाही. पूर्ण वायू थांबून ठेवला होता. सगळी पृथ्वी काही काळासाठी शांत होती. आकाशापासून, पक्ष्यांपासून, माणसांपासून, देवापासून सगळीकडे शांतता पसरली होती. वायूचा एक प्रसारही नव्हता. तेव्हा देवाची मीटिंग झाली. तेव्हा सर्व देव एकत्र आले आणि धावत ब्रह्माकडे गेले, शंकरांकडे गेले. त्यांनी सांगितलं की असं झालेलं आहे. वायुदेवाने पूर्ण वायू रोखलेला आहे. संपूर्ण सृष्टी थांबलेली आहे. आता तुम्हीच उपाय काढा. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन मारुतीरायाला अमरत्व दिलं. सगळ्यांनी काही ना काही शक्ती दिली. प्रत्येक शक्ती वेगवेगळी आलेली आहे. प्रत्येकाने दिलेलं आहे. अग्नीपासून बचाव होईल, अग्नीपासून काही दुखापत होणार नाही. वायुदेवाने वायूचं सांगितलं आहे, वायूपासून काही दुखापत होणार नाही. शनिदेव त्यांनी पण सांगितले की माझी वक्रदृष्टी हनुमंताला पडणार नाही. यमदेवानी पण सांगितले की माझ्या या फेऱ्यामधून, यमाच्या चक्रामधून
काहीही होणार नाही आहे. प्रत्येक देवाने सांगितले, प्रत्येक देवाने काही ना काही दिले. ब्रह्मदेवाने सांगितलंय जसजसा आकार घेता येईल, मुंगीपासून अजून अतिसूक्ष्मपासून सर्वात मोठ्यापर्यंत आकार जर पाहिजे असेल तर तुम्ही विस्तार करू शकता, कोणत्याही रूप घेऊ शकता. असं सर्व देवांचं त्यांना शक्ती मिळाली. देवाने त्यांना अमरत्व दिलं आणि भक्ताचं संकट दूर करण्यासाठी, भक्त रक्षणासाठी त्यांचं नाव संकटमोचन म्हणून पडलेलं आहे. हनुमंतांची किती नावं आहेत. पहिले मारुती होतं, हनुवटीला लागलं, हनुमंत झालं, नंतर पुढे संकटमोचन आलं. भरपूर नावं आहेत, अजून पुढे आहेत, आपल्याला अजून पुढे पाहायचं आहे. राम नाम हृदयी वसे, श्वास गणिक राम दिसे, सेवेमध्ये जीवन असे अर्पिले पूर्ण. जेव्हा शंकरांनी येऊन खाली त्यांना रामनाम असं हनुमंताला सांगितलं की हे तू जप करायचं आहे आणि त्यातच तुमचं भलं आहे. जेव्हा शंकरांनी सांगितलं, शंकर भगवानांनी सांगितलं, तेव्हा हनुमंतांनी एवढं रामनाम जपलं, एवढं हृदयमध्ये घेतलं. त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये रामनाम आहेच, त्यांच्या छातीमध्ये रामनाम आहे, त्याच्या श्वासामध्ये आहे, त्याच्या सेवेमध्ये आहे आणि ते सर्व दिसून येतं. सीतेचा शोध घेतला, सागर एकाचा उडीत ओलांडला, विश्वासाचा दीप पेटविला लंकेत जाऊन. जेव्हा सीतामायेचा हर करून रावण घेऊन गेला होता श्रीलंकेला, तेव्हा हनुमानाने सीतेचा शोध घेतला. अखंड सागर एका याच्यात ओलांडला. इथे जाऊन लंकेमध्ये जाऊन अख्खी लंका पेटवली. म्हणजे बघा किती मोठं कार्य केलंय. आत्मविश्वास आणि भक्तीने समुद्र पार करून सीतेचा शोध घेतला. शोध घेऊन परत इथे श्रीरामांना त्यांनी सांगितलं, येऊन सांगितलं की असं असं आहे. अख्खी पूर्ण लंका पेटवली, लोकाला सरोवर पळून सोडलं. पुढे लंका नगरी जळाली, अधर्माची सत्ता मोडली, रामभक्तीची पताका फडकली सर्व दिशी. लंका जाळली, अधर्माची जी सत्ता होती, जी रावणाची सत्ता होती, अहंकाराची सत्ता होती, ती सर्व मोडली आणि तिथे रामभक्तीची पताका फडकली आणि ते सर्व दिशेमध्ये गेलं. लंकेचे दहन म्हणजे अहंकाराचा नाश आणि ते खरं शक्य झालंय ते हनुमंतरायामुळे. रामकार्य हेच ध्येय, नाही स्वार्थाचा लेश, सेवेतील परमेश्वर विशेष जाणला त्याने. हनुमंतांचं एक कार्य होतं, कार्य म्हणजे फक्त रामकार्य. हेच माझं आयुष्य आहे, याच्यासाठी झाला माझा जन्म, याच्यासाठी केला होता अठ्ठास. नाही स्वार्थाचा लेश, त्याच्याकडे कोणताही स्वार्थ नव्हता. हीच माझी सेवा आहे, हीच माझी भक्ती आहे. रामकार्य हाच हेतू आहे. निस्वार्थ सेवा म्हणजे ईश्वरप्राप्ती. तो त्याने जाणला होता. आपण इथे असतो तर काय केलं असतं? समजा आपण श्रीरामाच्या पक्षातून असतो आणि आपण लंकेमध्ये जर प्रवेश केला असता, अहंकाराचा नाश करण्यासाठी जर आपण तिकडे गेलो असतो, रावणाविरुद्ध लढायला गेलो असतो, तर त्याची अख्खी प्रॉपर्टी बघून आपण त्यांच्याच गँगमध्ये गेलो असतो. त्या विषयांमध्ये अडकलो असतो,
जर एवढं सोनं भेटलंय तर कशाला आपण फुकट हे करू, युद्ध करू? काय पडलंय आपल्याला? आपण आपला स्वतःचा बघितला असता, फायदा बघितला असता. एवढं मोठं राज्य आहे, एवढी मोठी सोन्याची लंका आहे, काय कमी आहे? काय कमी होतं तिथं? आपण जर तिथे असतो तर काय केलं असतं? आपण त्यांच्या पक्षामध्ये गेलो असतो. पण हनुमान मारुतीरायांनी असं काही केलेलं नाही आहे. त्यांचं निस्वार्थ सेवा हेच ईश्वर भक्ती आहे. लक्ष्मणासाठी पर्वत आणला, जीवनदानाचा दीप लावला, भक्तीचा आदर्श दाखविला जगाला. जेव्हा रावणाच्या मुलाने जेव्हा नागपास सोडलं होतं तेव्हा लक्ष्मण मूर्छित पडले होते. आणि त्या नागपाशाचा एकच औषध होतं की संजीवनी बुटी. त्या संजीवनी बुटीशिवाय काहीही नव्हतं. तेव्हा ते फक्त त्यासाठी रात्रीचा अवधी होता. सकाळी पहाटे जर काही झालं असतं तर लक्ष्मण जिवंत राहिले नसते. तर हनुमंतराय लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी घेऊन आले, पर्वत घेऊन आले आणि त्यांनी जीव वाचवला. हा भक्तीचा आदर्श आहे आणि हा जगाला दाखवलेला आहे. आणि सगळ्यांचा प्राण वाचवलंय. जेवढे पण मूर्छित पडले होते सर्वांचा जीव त्यांनी वाचवलेला आहे. बल बुद्धी विद्या दाता, संकटाचा तू हरता, भक्तांचा खरा त्राता मारुतीराया. दिलेले आहे सगळे गुण त्यांनाच बरोबर परफेक्ट आहेत. बल आहे, बुद्धी आहे, विद्या आहे, सर्वांचा दाता आहे, संकटाचा तू हरता आहे, संकट हरड आहे, भक्तांचा खरा त्राता आहे आणि तोच खरा मारुतीराया आहे. आपल्याकडे जरासं काय आलं, जरासं काही ज्ञान आलं, जरासा पैसा आला, आपल्याला अहंकार येतो, दुसऱ्यांना कमी लेखतो. जरा काही विद्या आली, जरा काही 2 पुस्तकं वाचली तर आपण आपल्याला मोठं समजतो. समजतं बोलते हे चुकीचं आहे. एवढं हनुमंताकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे, आहे, पण त्यांनी कधी मीपणा दाखवला नाही आहे. सर्व जे काही झालंय ते राम कृपेने झाले, राम नामानं झाले. आणि अशी जी बुद्धी असते, अशी जी कामं असतात तीच खरी ईश्वर सेवा आहे. प्रत्येक गोष्टीत जेवढा पण आपल्या कुठल्याही गोष्टी होतात त्या आपल्याला समर्पण करता आलं पाहिजे की हे सर्व झाले ईश्वराच्या कृपेने झाले, जे काही झाले सर्व चांगले झाले. आणि जेव्हा आपण हे समर्पण करू तेव्हा ईश्वर प्राप्ती होते. अहंकाराला दूर ठेविले, रामचरणी मन जोडिले, स्वतःचे अस्तित्व विसरले भक्तीत. म्हणजे अहंकाराला दूर ठेवलंय, विषयांपासून दूर ठेवलंय आणि रामचरणी मन जोडलंय. स्वतःचं काही अस्तित्व होतं ते सर्व विसरलंय. आणि हे फक्त पॉसिबल झालंय भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये. रामाशिवाय काय नाही काही, हेचे जीवनाचं गूढ पाही, भक्तीमध्ये मुक्ती आहे काही सांगितले. त्यांना कळून चुकलं होतं की रामनामाशिवाय काही नाही आहे. जीवनाचं गूढ, जीवनाचं सार जे सर्व आहे ते भक्तीमध्ये आहे. भक्तीशिवाय मुक्ती नाही हे सांगितलेलं आहे. तेव्हा पण सांगितलेलं, आत्ता पण सांगितलं आहे. आपला जो जन्म झाला आहे कशासाठी झाला आहे? ईश्वराची भक्ती मोक्षासाठी झालेली आहे. तर आपण काय करत बसलोय? आपण संसारात गुरफटलोय, पैशामध्ये, बंगल्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, याच्यामध्ये अडकून राहिलोय, मुलांमध्ये अडकून राहिलोय, कामामध्ये व्यस्त झालोय, त्यात सर्व अडकलोय. हे समोर सांगतात हे सर्व नश्वर आहे, सर्व इथल्या इथेच आहे. जर तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तर फक्त ईश्वराचं नाम,
तेच तुम्ही पुढे घेऊन जाणार आहेत. बाकी सर्व तुमच्या इथेच राहणार आहे. शक्ती आणि नम्रता दोन्ही तुझ्यात एकता, यामुळे जीवनता संतुलन. शक्ती आणि नम्र राहणे हा हनुमंताचा संदेश आहे. जिथे रामनामाचा गजर, तेथे हनुमंताचा वास निरंतर. भक्तांचा तो आधार अडळ. समोर सांगतात, जिथे रामनामाचा गजर होईल, भक्ती होईल, तिथे हनुमंत हजर आहे. त्यांचा हनुमंताचा वास निरंतर आहे आणि तो भक्तांचा आधार आहे. कुठल्याही परिस्थितीत असो, कुठल्याही ठिकाणी असो, जिथे रामनाम आहे तिथे हनुमान उपस्थित आहे. भय नसे भक्ताला, धाव देतो संकटाला. स्मरण केले ज्याला मारुतीचे. समज म्हणतात, जो कोण मारुतीची भक्ती करेल, उपासना करेल, स्मरण करेल, त्याला, त्या भक्ताला कोणतीच भय नाही आहे. ज्याला संकट येतील तिथे मारुतीराया हजर राहील. हनुमंताच्या स्मरणाने सर्व भीती दूर होईल. मनाची चंचलता जाई, राम भक्त अंतरी येई. जीवन मार्गे सापडी काही सहज. जेव्हा मनाची चंचलता जाईल, हे सर्व विकार जातील, रामनाम अंतरी येईल, तेव्हा भक्ती मन स्थिर राहील. तेव्हा कुठे जीवनात मार्ग सापडेल आणि तो सहजपणे सापडेल. सेवा हीच पूजा खरी, नाही दिखावा बाहेरी. हनुमंत शिकवी खरी साधना. म्हणजे सेवा भाव हीच खरी पूजा आहे. समज सांगतात, हनुमंतरायाने सेवा केली, ती कधी दाखवली नाही आहे बाहेरी, ती खरी साधना आहे. खरी पूजा म्हणजे सेवा. आपल्याला पण सांगितले, सेवा करा. जे कोणी गरीब असतील, ज्यांना खरंच 2 वेळचं अन्न मिळत नाही आहे, त्यांना मदत करायची. जे प्राणीमात्री आहेत त्यांना मदत करायची, त्यांची सेवा करायची. पण आपण काय करतो, आपण उलटं करतो. सेवा जातो करायला, खरं आहे, एक थोडंफार काही आपण देऊ, पण 4 व्हिडिओ करून आपण सोशल मीडियावर पोस्ट करू की आम्ही असं असं केलं आहे, असं असं दिलं आहे. हे सर्व दिखावा आहे. आपला दिखावा होतं जास्त. काही लोक तर करत पण नाही आहेत. समज सांगतात, करा, हाच खरं मोक्षाचा आहे. जेव्हा तुम्ही सेवाभाव कराल, तेव्हा त्याच्या दुप्पट तुम्हाला तो फळ मिळत असतं. रामकार्याला धावला, थकवा कधी न जाणला. कर्तव्यामध्ये जपला अखंड. तुम्ही सांगतात, रामकार्याला धावला म्हणजे कर्तव्यनिष्ठा बघा किती जपलेली आहे. प्रत्येक याच्यामध्ये कर्तव्य आहे, निष्ठा जपलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा काही राम बोलतील की हनुमान हे कर, तेव्हा त्या कार्याला एकदम पुढे धावणारा, हो म्हणणारा, कधीच थकवा न आणणारा, प्रत्येक कर्तव्यामध्ये जपणारा अखंड म्हणजे हनुमंतराय. भक्तीमध्ये शक्ती आहे, नामामध्ये मुक्ती आहे. हनुमंत सांगत राहे जगाला. हे बघा सांगितलंय, भक्तीमध्ये शक्ती आहे आणि नामामध्ये मुक्ती आहे. जेव्हा भक्ती कराल त्यामध्ये शक्ती येतेच आणि रामनाम जपल्यावर ती मुक्ती आहे. आयुष्याच्या या 84च्या फेऱ्यामधून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. स्वतः हनुमंत सांगत आहेत, लिहून ठेवलं आहे, नामस्मरण मुक्ती देते. देव मिळे भक्ती पंते, सेवा करावी निष्ठेने. समज सांगतात, यांचा जिवंत आदर्श म्हणजे मारुतीराय आहे. समज सांगतात, दासबोधात समर्थांनी वारंवार सांगितलेले, अहंकार सोडा, कर्तव्य करा, कर्म करा आणि ईश्वराला अर्पण करा, समर्पण करा. हे सर्व जीवन शिकवलेलं आहे.
बळ पाहिजे परमार्था, बळे विना कार्य न सत्ता. म्हणजे हनुमान म्हणजे केवळ शारीरिक बल नाही आहे, तर विवेक बुद्धी आहे, संयम आहे, निर्णय शक्ती आहे. फक्त ताकद असून उपयोग नाही आहे, योग्य बुद्धीसुद्धा आवश्यक आहे. समर्थ सांगतात, दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, जो मनाला जिंकेल तो जग जिंकेल. आजकाल आपल्या इथे उलट आहे, आपण जगाला जिंकायला निघालोय, पण मन सर्व बाहेर फिरतंय. समर्थ सांगतात, जिथपर्यंत तू मनाला जिंकत नाही आहे तिथपर्यंत तू जगाला जिंकू शकत नाही आहे. हनुमानाने प्रथम स्वतःचं मन जिंकलं. त्यांना सत्ता नको, कीर्ती नको, फक्त रामसेवा हवी होती. जो मनावर विजय मिळवतो तोच खरा वीर आहे. आणि हीच निस्वार्थ सेवा हनुमानाने आदर्श केलेले आहे. हनुमानाचा आदर्श आहे. समर्थ म्हणतात, स्वामी कार्य करावे त्यातच समाधान मानावे. हनुमानाने कधी मोबदला मागितला नाही. श्रीरामाने विचारलं तुला काय हवं? तेव्हा हनुमंत म्हणाले, मला फक्त तुमची भक्ती द्या, मला बाकी काही नको. तेव्हा सांगितले, सेवा हीच खरी साधना आहे. समर्थाने दासबोधात सांगितलेले आहे, धीर धरावा संकटे, विचलित न व्हावा चित्ते. म्हणजे कितीही संकट आली तर धीर धरावा, विचलित मन होऊ देऊ नये. समुद्र पाहून सर्व वानरसेवा घाबरली, पण त्या हनुमंताचा जो आध्यात्मिक विश्वास होता, आत्मविश्वास होता, तो त्यांनी जागवला. एका उडीमध्ये अथांग समुद्र पार केला. म्हणून संवाद सांगतात, खचून जाऊ नका. कितीही संकट मोठी आली, नामजप करा, मन शांत ठेवा, स्थिर ठेवा, विचलित होऊ नका. हे चित्त आहे, हे शांतपणे जपता आलं पाहिजे. विचलित दिग्ध गेलं तर तो संपला. समर्थाचा स्पष्ट उद्देश आहे, अहंकार मोठा शत्रू आहे. रावणाकडे भरपूर शक्ती होती, पण नम्रता नव्हती, अहंकार होता. आणि हनुमानाकडे दोन्ही होती, शक्ती आणि नम्रता दोन्ही होती. म्हणजे नम्रतेतच महानता आहे. आणि शेवटी समर्थ सांगतात, नामस्मरणाचं महत्त्व दिलेलं आहे. दासबोधात लिहिलेलं आहे. दासबोध सांगतोय, राम नाम हेच तारक. आणि कलियुगाचं वैशिष्ट्य आहे, नाम जप हा तारणार आहे. जर मोक्ष मिळवायचा असेल तर नामजप करता आला पाहिजे. राम राम, कृष्ण कृष्ण, राधा राधा, हरी हरी, राम कृष्ण हरी. जे काही नामस्मरण आहे ते सर्व करायचं आहे. हनुमानाच्या प्रत्येक श्वासात रामनाम होतं, म्हणून ते आज अजर आहेत, अमर आहेत. आणि नामस्मरण मनाला स्थिर करतं. म्हणून शेवटी सांगतात, हनुमंत जयंती म्हणजे फक्त पूजा नाही, तर आपल्या जीवन बदलण्याचा दिवस आहे. जबर सांगतात, जगा परमार्थासाठी, करा सेवा निष्ठाने. म्हणजे आज आपण सर्वजण हा दिवस एकदम आनंदाने, उपासनेने, सेवेने, निष्ठेने हा आपल्याला करायचं आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. पवनसुत हनुमान की जय. असं म्हणून आपल्याला पुढे चांगली कामं करायची आहेत. आणि समाजाने इथे लिहून ठेवलं आहे, जो सर्व हे सर्व दिवस आहेत हे फक्त बाहेरून साजरं करण्यासाठी नाही आहे, आपल्या अंतरी साजरं करता आला पाहिजे. आपण बाहेर साजरे करू, मंदिरात जाऊ, धूप अंगाला तेल वगैरे घेऊन जाऊ, भगवे वस्त्र हे करू, 2-4 गाणी वाजवू, ऑर्केस्ट्रा लावू, म्हणजे ही साजरी नाही. समज म्हणतात, हनुमान जयंती साजरी करायची ते आपल्या मनामध्ये मन स्थिर ठेवून, नामस्मरण करून,
जेवढी आपले सेवाभाव करता येईल ती खरं म्हणजे हनुमान जयंती. आपल्याला पुढे हे सर्व बदलायचं आहे. आपल्याला नामजाप करायचं आहे, आपल्याला मोक्षप्राप्ती करायची आहे. आणि हेच समर्थांनी इथे सांगून दिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.